विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण कधी होणार हा सगळ्यात लोकांना प्रश्न आहे. आणि त्या प्रकल्पाचं इकॉनॉमिक मध्ये किती मोठं योगदान. तुम्ही एक 4-5 प्रकल्प विचार. मी धारावी पुनर्वसन प्रकल्पाविषयी बोलतोय. धारावी पुनर्वसन प्रकल्प 7 वर्षामध्ये पूर्ण होईल. पुढच्या वर्षीपासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल, म्हणजे लोकांना घरं मिळणं सुरू होईल. आणि 7 वर्षामध्ये हा प्रकल्प आपण पूर्ण करू. आणि तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अख्खी धारावी एक नवीन बीकेसी झालेली असेल. दुसरा प्रश्न आहे विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्ग आहे, मल्टी कॉरिडॉर आपण म्हणतोय. विरार अलिबाग हा जो कॉरिडॉर आहे याचं लँड ऍक्विजिशन हे पुढच्या 3 ते 4 महिन्यात आम्ही संपवू. आणि त्याच्यानंतर त्याचं काम सुरू होईल. पुढच्या 3.5 ते 4 वर्षात हे काम आम्ही पूर्ण करू. तिसरा प्रश्न होता मुंबई कोस्टल रोडचा फेज 2 आहे, आपण आता खरं तर घेतलेला आहे तो. मुंबई कोस्टल रोड नॉर्थ म्हणजे जो वर्सोवापासनं तर तो जाणार आहे आपल्या भाईंदर पर्यंत, हा जो आहे याचे वेगवेगळ्या टप्प्यात कामं चाललेली आहेत. आणि साधारणपणे त्याचे जे टप्पे आहेत ते 2028 ते 2029 म्हणजे 2029 मध्ये संपूर्ण रोड तयार असेल. दुसरं आहे की उत्तन विरार सिलिंग जो आपण खरं प्रस्तावित केलेला आहे. उत्तन विरार सीलिंग जो आहे हा आता आपण जायकाकडे सबमिट केलेला आहे. आपल्याकडनं सगळ्या मान्यता झालेल्या आहेत. आपल्याला यापूर्वीच तुम्हाला माहिती असेल, मी जेव्हा जपानला गेलो होतो त्यावेळेस जायकाने आपल्याला इन प्रिन्सिपल त्याचं अप्रुव्हल दिलं होतं. आता त्यांच्या प्रोसेसमध्ये आहे. त्यांच्या प्रोसेसला साधारणपणे माझा अंदाज आहे की अजून 1 वर्ष लागेल. 6 महिने ते 1 वर्ष लागेल. पण 1 वर्ष ते 1.25 वर्षात आपण त्याचं काम सुरू करू शकू. आता हा जो आहे उत्तन ते विरार ही जी सी लिंक आहे, आता देशातली सगळ्यात मोठी सी लिंक ही अटल सेतू आहे 22 किलोमीटरची. आता उत्तन विरार जो आहे तो त्याचे रेकॉर्ड तोडणार आहे. त्याच्यामुळे ती आपण सुरू केल्यानंतर अजून 4 ते 4.5 वर्ष त्याला लागणार. दुसरं की वाढवण बंदर फेज 1 आपण एक कुठले संकल्पित वर्ष ठेवला असेल. खरं तर वाढवणचा फेज 1 हा 2028 साली आपण पूर्ण करू शकतो. खरं तर सर्व तुमची सगळी योजना राबवणारे महापालिका आयुक्त असतील किंवा MSRD असेल, MMRD सर्व अधिकारी इथे बसलेत. हे सगळे जे प्रोजेक्ट आहे त्याचं एक अजून सांगून देतो, हे सगळे प्रोजेक्ट मिळून 25 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करेल. 25 लाख करोडची इकॉनॉमी तयार.